माननीय श्री हेमंतजी सनस साहेबांचं आगमन या आजच्या या अंतिम दिवसातील पहिल्या सामन्यामध्ये आगमन झाले। हेमंतजी सनस साहेबांचं साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आणि साहेबांच्या शुभ हस्ते आज मात्र आपण जर पाहिलं तर प्रथमतः तळा तालुका अध्यक्ष माननीय श्री हेमंतजी सनस साहेब आणि साहेबांच्या शुभ हस्ते आज मात्र या तिसऱ्या दिवसातील म्हणजेच अंतिम दिवसातील आता या उद्घाटनीय सोहळ्याला सुरुवात केली जाईल। प्रथमतः आपल्या लाडक्या गणरायाला वंदन करून म्हणजेच गणपती बाप्पाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला जाईल। हेमंतजी सनस साहेबांच्या शुभ हस्ते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा। गणपती बाप्पा मोरया। तदनंतर विनंती असणार आहे साहेबांना आपल्या शुभ हस्ते अखंड विश्वाचा आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास आता पुष्पहार अर्पण करायचं आहे। आज या स्पर्धेचा अंतिम दिवस दिवस क्रमांक 3 आणि चला दोन्ही कॅप्टनला देखील विनंती आपण देखील या व्यासपीठावर। बरोबर 9:45 पहिल्या मॅचचा टॉस केला जाईल आणि 10 वाजता बरोबर या सामन्याला सुरुवात केला जाईल। वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला जातोय हेमंतजी सनस साहेबांच्या शुभ हस्ते। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि या साहेबांचं आगमन। साहेबांना विनंती साहेब आपण या व्यासपीठावर विराजमान व्हा, आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेनिमित्त बबन शेठ साळगावकर यांचा देखील आगमन। बबन शेठ साळगावकर आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे।
शिवसेना प्रमुख चषक 2026 या स्पर्धेमध्ये आज या स्पर्धेचा अंतिम दिवस। हा अंतिम दिवस जिंकणार कोण त्याकडे आता सगळ्यांच्या नजरा लागल्या असतील, कारण गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर या स्पर्धेला सुरुवात झाली। 12 संघांनी सहभाग घेतला। 12 संघांमधून 6 संघांनी सुपर 6 मध्ये प्रवेश मिळवला आणि त्यानंतर मात्र आता या आजच्या अंतिम दिवसातील पहिला सुपर 6 चा सामना आहे तो म्हणजे टीम चिंतामणी 11 वीर वॉरियर्स आणि त्यांच्या विरुद्ध शिवडी मुंबईकर्स। सामना क्रमांक 2 श्रीजा 11 लालबाग आणि त्यांच्या विरुद्ध स्वर्गीय सुरेश बने 11। सामना क्रमांक 3 अयान स्टार्स लालबाग आणि त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर श्री दत्त कृपा म्हणजे संकेतजी देवरुकर, अमित महाडेश्वर, विक्रांत जाधव आणि प्रथमेश शेंद्रे आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर जयजी ओझा यांचा संघ आणि संदीपजी इंगळे, शिवाजी दरेकर आणि धीरज राय असे सर्व संघ मालक, हे 6 संघ मालक, या 6 संघ मालकांनी आता सुपर 6 गाठली आहे। 3 सामने पाहायला मिळतील। या 3 सामन्यांमधून 3 संघ पुढील फेरीमध्ये क्वालिफाय होतील, 3 संघ स्पर्धेच्या बाहेर जातील आणि जे 3 संघ क्वालिफाय झालेत त्या 3 संघांमध्ये बॉल आउट खेळवला जाईल आणि त्या बॉल आउट मधून एक संघ फायनलला जाईल। उर्वरित 2 संघांमध्ये एक सेमीफायनल होईल आणि त्या सेमीफायनल मधून आणखीन एक संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दाखल होईल आणि तो रिझल्ट हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक जिंकणार कोण तो रिझल्ट तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल। सिद्धेश भोसलेचा खेळ तुम्ही पाहिला, काल अफलातून कामगिरी सिद्धेश भोसले पहिल्या दिवसामध्ये चांगली कामगिरी केली होती। महेश चेनवणकर, बुमरो, सनी जाधवची बॅटिंग तुम्ही पाहिली, साईश फुलसुंदरला तुम्ही पाहिलं, अनिकेत सरवळकरची बॅटिंग, जगदीश जाधवची बॅटिंग आणि त्यानंतर मात्र या दुसऱ्या दिवशी कालच्या दिवशी सिद्धेश भोसले काय बॅटिंग केली आणि त्याच्या जोरावरच स्वर्गीय सुरेश बने 11 या संघाने या स्पर्धेची सुपर 6 गाठली आहे। बरोबर 9:45 या पहिल्या मॅचचा टॉस केला जाईल। टॉस होईल तो म्हणजे टीम चिंतामणी 11 वीर वॉरियर्स आणि त्यांच्या विरुद्ध शिवडी मुंबईकर्स। शिवडी आणि या स्पर्धेनिमित्त आपण पाहतोय चिंतामणी स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा प्रकाशजी पांगम यांचं देखील आगमन। प्रकाशजी पांगम आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। प्रकाशजी पांगम यांची आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये महत्त्वाची भूमिका आहे, कारण 12 संघांच्या अंगावरती ज्या जर्सीज आहेत त्या जर्सीज डिझाईन करण्यामागे, क्रिएट करण्यामागे, प्रिंट करण्यामागे अशा व्यक्तीचं योगदान, त्याचं नाव म्हणजे प्रकाशजी पांगम, युवा उद्योजक आहेत आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रकाशजी पांगम यांचं देखील विशेष सहकार्य लाभले। थँक्यू सो मच प्रकाशजी पांगम। त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर प्रत्येक खेळाडूच्या अंगावरती ज्या जर्सीज आहेत, स्पोर्टिसॅक, सध्या स्पोर्टिसॅक हे नाव देखील झळकते। भगवान शेठ सावंत, अक्षयजी वारंग यांचं देखील विशेष सहकार्य संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळते। कणकवली, लालबाग आणि या 2 दालनांच्या यशानंतर मात्र ठाण्यामध्ये देखील हे दालन पाहायला मिळते। स्पोर्टिसॅक, तेजेश सर्वेसर्वा, भगवान शेठ सावंत आणि अक्षयजी वारंग आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर माननीय श्री केतन शेट्टे साहेबांचं देखील विशेष सहकार्य लाभले। संपूर्ण स्पर्धेमध्ये रत्नागिरी नगर परिषद नगरसेवक, युवा नेतृत्व, युवकांचे आधारस्तंभ आहेत माननीय श्री केतन उमेश शेट्टे यांचं देखील विशेष सहकार्य। या विभागाचे कार्यसम्राट, कार्यतत्पर, सेवाभावी, दमदार आमदार माननीय श्री अजय चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटनीय सोहळा पार पडला गेला। त्यानंतर मात्र साहेबांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या या स्पर्धेला। लालबाग सराजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सचिव, त्याचप्रमाणे शिवसेना सचिव माननीय श्री सुधीर भाऊ साळवी यांचं देखील विशेष सहकार्य संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळते। आणि आता या पहिल्या मॅचचा टॉस केला जातोय। चला या दोन्ही कॅप्टन्स सुपर 6 पहिला सामना, एका बाजूला शिवडी मुंबईकर शिवडी आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर वीर वॉरियर्स चिंतामणी 11। तळा तालुका अध्यक्ष माननीय श्री हेमंतजी सनस साहेब, क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व, साहेबांच्या शुभ हस्ते या पहिल्या मॅचचा टॉस केला जाईल। चला या दोन्ही कॅप्टन्सना विनंती आहे, बरोबर 9:45 या पहिल्या मॅचचा टॉस केला जाईल। मान्यवरांचं शुभ आगमन झालंय। माननीय श्री हेमंतजी सनस साहेब आज प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या पहिल्या मॅचचा टॉस केला जातोय। चला वीर वॉरियर्स चिंतामणी 11 आणि शिवडी मुंबईकर शिवडी, शिवाजी दरेकर, संदीपजी इंगळे, धीरजी राय यांचा संघ एका बाजूला, दुसऱ्या बाजूला प्रथमेश इंद्रे, सोनू यांचा संघ देखील पाहायला मिळतोय। चांगली संघ बांधणी केली होती। संपूर्ण स्पर्धेतील सगळ्यात महागडा संघ आहे तो म्हणजे चिंतामणी 11 वीर वॉरियर्स आणि याच 2 संघांमध्ये हा सुपर 6 चा पहिला सामना मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळेल। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक 2026 टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट। आज या स्पर्धेचा अंतिम दिवस
हा अंतिम दिवस जिंकणार कोण, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक जिंकणार कोण, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. चला, या दोन्ही कर्णधार बुमरो एका बाजूला, महेश चेनवणकर आणि दुसऱ्या बाजूला फरदीन काझी इन ऍक्शन पाहायला मिळतील. दोन आयकॉन खेळाडू. ही हवा, ही संपूर्ण महाराष्ट्रभर हवा पसरली या स्पर्धेची. चला या, महेश या आणि समर शेख. टॉस केला जाईल. साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. हेमंतजी सनसाहेब आणि साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. समर, आपणास खूप साऱ्या शुभेच्छा. बुमरो, आपणास देखील खूप साऱ्या शुभेच्छा. वीर, आपणास देखील खूप साऱ्या शुभेच्छा. आणि हेमंतजी सनसाहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. कोण कॉल करणार आहे? शिवडी मुंबईकर्स कॉल करणार आहे. समर शेख. हेड्स इज द कॉल आणि हेड डच आलाय. म्हणजेच काय, टॉस जर आपण पाहिलं तर जिंकलेला आहे प्रथम शिवडी मुंबईकर्स या संघाने. निर्णय काय असेल समर? आम्ही बॉलिंग घेणार. गोलंदाजी करण्याचा निर्णय, कारण समोर जर आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेतील सगळ्यात महागडा संघ आहे चिंतामणी 11 वीर वॉरियर्स. या संघाच्या विरुद्ध काय रणनीती आखली आहे तुम्ही या मॅच मध्ये? काय नाही, फक्त बॉलिंग चांगली टाकायला बघणार, 70-80 पर्यंत थांबवायला बघणार. आणि तुमच्या संघामध्ये कोऑर्डिनेशन कसं आहे, कॉम्बिनेशन कसं आहे संघाचं? खूप चांगलाच आहे. सर्व एकमेकांना सपोर्ट करतात. तुमच्या संघ मालकांविषयी काय सांगाल? ते पण खूप सपोर्ट करतात आम्हाला. या मॅचसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. महेश, काय सांगशील? समोरच्या संघाने टॉस जिंकलाय, तुम्हाला प्रथम बॅटिंग करायची आहे. सुपर 6चा महत्त्वाचा सामना आहे. या सामन्यामध्ये तुम्हाला विजय मिळवायचा आहे, त्यांना देखील विजय मिळवायचा आणि पुढील फेरी गाठायची आहे. काय रणनीती आखली आहे समोरच्या संघाविरुद्ध बॅटिंग करत असताना? प्रथम रणनीती काय, रेग्युलर खेळणाऱ्यावर प्रत्येकाचं काय खेळायचा पद्धत आहे, कशी पॉईंट टाकतो सगळं माहिती आहे. पहिली बॅटिंग आहे, जास्तीत जास्त 90 धावा करण्याचा प्रयत्न करू. आज माझा जरा चांगला परफॉर्मन्स होऊन दे, त्यावरती फोकस करीन. आणि जे उर्वरित खेळाडू आहेत त्यांच्याबद्दल काय सांगशील? त्यांना तर हॅट्स ऑफ आहे, कारण टीम एकामुळे जिंकत नाही. टीमचे 11 प्लेयर जेव्हा चांगले खेळतील तेव्हा टीम जिंकते. सो प्रत्येक जण एफर्ट्स लावेल आपापला. आणि आज या स्पर्धेचा तिसरा दिवस आहे. खेळपट्टी देखील आपण पाहतो. या खेळपट्टीबद्दल काय सांगशील? खेळपट्टी तर आहे छान, पण थोडी टर्न बॉलिंग आणि बॉल आज थोडा जोरात येईल डाऊट वाटतं, कारण काल तर चांगले बॉल निघाले बॉलरचे. या मॅचसाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. वीर वॉरियर चिंतामणी 11, तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि आमच्या समवेत तळा तालुका अध्यक्ष हेमंतजी सनसाहेब देखील उपस्थित राहिलेत. साहेब, काय मार्गदर्शन कराल या सर्व खेळाडूंना आणि आमच्या संपूर्ण आयोजन समितीला? खेळाडूंना मार्गदर्शन का, चांगला खेळा. प्रत्येकाला आपली टीम जिंकायचीच असते. त्याच्यासाठी प्रत्येकाने 100% देण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या संघाला विजय करा. आणि आयोजनाबद्दल असं झालं की दरवर्षी आयोजन हे उत्तम असतो आणि अजून उत्तम होत जाईल, कारण सगळे स्टार खेळाडू आपल्या पाठीशी असतातच. भाई गौसाहेब, बच्चू, मंदार, प्रत्युष नाना, सर्वांचा आपला चांगला सपोर्ट असतो. आणि दरवर्षी काहीतरी नवीन बघायला भेटतो. मैदानाची सजावट किंवा बाकी गोष्टी. आणि ती एक जी संकल्पना दिली की ओनरला, त्याच्यामुळं भविष्यात सगळ्या ओनर पण जास्त वाढतील आणि प्लेयर लोकांना पण खूप बदल होईल त्याची. ही आयडिया एकदम, आम्ही काल स्पर्धेला भेट दिलेली तेव्हा ती संकल्पना आम्हाला पण आवडली. तर आता ग्रामीण भागात पण ही संकल्पना मोठ्या प्रमाणात चालू होईल आणि त्याचा फायदा क्रिकेटसाठीच होईल. ही चांगली संकल्पना आहे. धन्यवाद साहेब. विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हा. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस, अंतिम दिवसातील पहिला सुपर 6चा सामना. एका बाजूला वीर वॉरियर चिंतामणी 11 आणि दुसऱ्या बाजूला शिवडी मुंबईकर्स. टॉस झाला आहे पहिल्या सामन्याचा. टॉस जिंकला टीम शिवडी मुंबईकर्स या संघाने. टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय. पाहत राहा tenniscricket.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक 2026 दिवस क्रमांक 3. धन्यवाद. आणखीन एक विशेष सन्मान व्यासपीठावर केला जाईल. तळा तालुका अध्यक्ष माननीय श्री हेमंतजी सनसाहेबांचा विशेष सन्मान. चालू असलेल्या सामन्याच्या मध्यंतरानंतर पुढील सामन्याचा टॉस देखील केला जाईल आणि या साहेबांचा विशेष सन्मान आपण थोड्याच वेळात करणार आहोत. धन्यवाद.
बरोबर बरोबर 10 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. आपण याची नोंद घ्या. महेश आणि सोनू आणि टीम शिवडी मुंबईकर्स आपण देखील. धन्यवाद. आणि त्याचप्रमाणे या सकाळच्या सत्रामध्ये करिअर विभागातील आणखीन एक क्रिकेट वेड व्यक्त आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर मास्टर माइंड करिअर विभागातील संतोष सिंग, सिंग इज किंग यांचं देखील आगमन. संतोष सिंग आपण यायचे व्यासपीठावर. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक 2026 शिवडी विधानसभा प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये. करिअरचा मास्टर माइंड, क्रिकेटमधला मास्टर माइंड आहे आणि स्वतः क्रिकेट वेड व्यक्तिमत्व आहे. आणि संतोष सिंग यांचं आगमन. संतोष सिंग आपण या. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. शिवसेना उपशाखा प्रमुख 203 माननीय श्री गिरीजी परब साहेब आणि त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत जर आपण पाहिलं तर एक क्रिकेट वेड व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे करिअरचा मास्टर माइंड संतोष सिंग यांचं देखील आगमन. दोघांनाही विनंती आपण या व्यासपीठावर. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि संतोष सिंग यांचं व्यासपीठावर आगमन आणि आल्या आल्याच पारितोषिकांचा वर्षाव त्यांनी चालू केलाय. महेश चेंदवलकर यांच्यासाठी पारितोषिक येते. जर या मॅच मध्ये अर्धशतक झळकावलं तर 1001चा पुरस्कार, या मॅच मध्ये विकेट हॅट्रिक मिळवली तर 501चा पुरस्कार दिला जाईल.
चला प्लेइंग 11 ची लिस्ट टीम शिवडी मुंबईकर्स आणि येस दोन्ही संघांच्या प्लेइंग 11च्या लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. थँक्यू. वीर वॉरियर चिंतामणी 11 या संघाकडून जर आपण पाहिलं तर आजच्या या सुपर सिक्सच्या महत्त्वाच्या सामन्यामध्ये महेश चेनवरकर आयकॉन खेळाडू, प्रथमेश संतोष एंद्रे, सागर मेटके, प्रभाजन सनस, मयूर अरसेला देखील संधी मिळाली. या सामन्यामध्ये अजय सरोज बच्चा देखील इन ॲक्शन पाहायला मिळतोय. त्यानंतर मात्र दुष्यंत जाधवची इम्पॅक्ट प्लेअर म्हणून निवड या मॅचमध्ये. साईश फुलसुंदर इन ॲक्शन आहे, गोविंदा वाल्मिकी आहे, सौरभ बांद्रे, रवी चिंदवनकर आणि अथर्व फराटे देखील इन ॲक्शन. आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर शिवडी मुंबईकर्स शिवडी या संघाकडून जर आपण पाहिलं तर फरदीन काझी, आदित्य इंगळेला संधी मिळाली, अनिकेत चव्हाण अंडे आहे, सुदेश सकपाळे, रिझवान खान आहे, सूरज साऊ आणि त्याचप्रमाणे भूषण शिंदे, विजय यादव आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणून जर आपण पाहिलं तर या मॅचमध्ये सिद्धेश मानेला संधी मिळाली आहे. आदित्य दळवी देखील इन ॲक्शन आहे, समर शेख आहे, स्वतः कॅप्टन आणि निखिल जयस्वार असे प्लेइंग 11 ही लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवली गेली आहे. या सगळ्या खेळाडूंना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि येस आयोजन समितीची सूचना येते, जो डगआउट आहे तिकडे फक्त खेळाडू आणि फक्त संघ मालक असतील, त्यांच्या व्यतिरिक्त कोणी तिथे जायचं नाहीये, विनंती आहे. एक रिक्वेस्ट आहे, प्लीज सगळ्यांना विनंती असेल आपण याची नोंद घ्या. धन्यवाद. चला 12th मॅन यस मयुरेश या. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक 2026 12 संघांनी सहभाग घेतला. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर या स्पर्धेला सुरुवात. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस. शिवडी मुंबईकर्स शिवाजी दरेकर, संदीपजी इंगळे जे एक्स्ट्रा खेळाडू आहेत आपण त्यांनी देखील डगआउट मध्येच या. डगआउटच्या बाजूला आपण उभं राहायचंय. आयोजन समितीची सूचना येते प्लीज. चला या सगळ्या नियमांचं पालन करायचं. आता सगळ्या प्रेक्षकांची पावलं देखील मैदानाकडे वळत आहेत. ऐतिहासिक शहीद भगतसिंग मैदान आणि याच मैदानात क्रिकेटचा थरार रंगलाय. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस. याचसाठी केला होता अट्टाहास. हा अंतिम दिवस गोड व्हावा आणि हा अंतिम दिवस गोड कोण करणार, कोणता संघ ही स्पर्धा जिंकणार, कोणता संघ मालक या ट्रॉफीवर, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषकावर आपल्या संघाचं नाव सुवर्ण अक्षरात कोरणार, त्याकडे आता सगळ्यांच्या नजरा लागल्यात. 2 सलामीवीर बॅटर वीर वॉरियर चिंतामणी 11 संघाकडून महेश चेनवडकर, बुमरो, अथर्व फराटे, नॉन स्ट्रायकिंग एंडला भैयूला आपण पाहतोय. यस आता सामन्याला सुरुवात होतीये. आतुरता या मॅचची सगळ्यांना होती. फरदीन काझी इन ॲक्शन आहे. शिवडी मुंबईकर शिवडी संघ मालक म्हणून या संपूर्ण स्पर्धेमध्ये संदीपजी इंगळे, शिवाजी दरेकर आणि धीरज राय चांगली संघ बांधणी केली आहे. आणि त्यासोबतच वीर वॉरियर चिंतामणी 11 या संघाकडून जर आपण पाहिलं तर प्रथमेश इंद्रे आणि त्यांच्या जोडीला जर आपण पाहिलं तर संघ मालक म्हणून अमोलजी रोकडे आणि स्वतः वीर रोकडे देखील डगआउट मध्ये आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित. मॅचला सुरुवात. पहिला बॉल अनिकेत चव्हाण. ओहो हो हो पहिला बॉल प्रचंड वेगातला पाहायला मिळाला. बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेर कट झाला होता. आणि लेगबाईची ही धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळते. सुरुवात आता पाहायला मिळते स्पर्धेची. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस, अंतिम दिवस. अंतिम दिवसातील पहिला सामना सुपर 6 सुपर डुपर सामने आता पाहायला मिळतील. नॉकआउट साखळी पद्धत संपली. बिग बॅश फॉर्मॅट आता समाप्त झाला. आता सुपर 6 ची वेळ आली आहे. खरो या मरो, डू ऑर डाय.
असेच सामने आता इथून पुढे पाहायला मिळणार आहेत आणि प्रेक्षकांची आता पावलं मैदानाकडे वळत आहेत. काही प्रेक्षक ऑनलाईन या सकाळच्या सत्रामध्ये घर बसल्या या मॅचचा आनंद घेतील tenniscricket.in च्या माध्यमातून. भैयू आलाय मैदानात, म्हणजेच काय, बॉल उडवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 षटकार. प्रॉपर कनेक्शन, प्रॉपर टायमिंग. ओ यावेळेला आता कव्हरची दिशा आणि हो 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 हा देखील बॉल निघून जाईल सीमारेषा पार. 6 षटकार. सुरुवात चांगली झाली आहे, सुरुवात चांगली झाली आहे. वीर वॉरियर चिंतामणी 11 2 षटकार. अथर्व फराटे भैयूच्या बॅटमधून धावा झाल्या धावफलकावर 13. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त. आता उलट्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न मात्र आता फसतोय, परंतु बॉल विकेट किपरच्या हातामध्ये चाललाय. डॉट बॉल, रन मिळणार नाहीये. कमबॅक अनिकेत चव्हाण देखील करतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. क्रिकेटचा महासंग्राम, ऐतिहासिक शहीद भगतसिंग मैदान. यावेळेला आडव्या बॅटने आता स्क्वेअर लेगची दिशा निवडली आहे. बॉल 2 टप्पा घेत निघून गेल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 चौकार. ओ यावेळेला बरोबर टप्प्यावर हा बॉल पाहायला मिळालाय. स्वतः नाराज आहे अनिकेत चव्हाण, कारण बरोबर टप्प्यावरती हा बॉल जरूर पाहायला मिळाला, परंतु थोडासा महागडा ठरला. पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 17 बिनगडी बाद. नवीन गोलंदाज आहे सूरज साहू. प्रभावित करणारी गोलंदाजी केली या गोलंदाजाने. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून त्याची निवड प्रत्येक सामन्यामध्ये पाहायला मिळेल, परंतु या सामन्यामध्ये इम्पॅक्ट प्लेअर म्हणून जर आपण पाहिलं तर टीम शिवडी मुंबईकरच्या संघामधून सिद्धेश मानेला आपण पाहतोय. सूरजचा पहिला बॉल फुल टॉस. समोर आहे महेश, म्हणजेच काय, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पार. 6 सिक्सर. यावेळेला देखील आता हुक करण्याचा प्रयत्न महेश चेनवणकर यांच्या बॅट मधून. बॉल चालला एक टप्पा घेत 4 धावांसाठी. चौकार.
यावेळेला मोठा फटका, संधी आहे, बॉल हवेत आहे, परंतु बॉल जाईल दूर. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे छोटू आणि डीजे मास्टरने देखील तेच संगीत वाजवलंय. बुमरो बुमरो, कारण मैदानाच्या आतमध्ये आहे बुमरो, त्याच्याच बॅट मधून धावा देखील येत आहेत. ओ यावेळेला चांगला बॉल कमबॅक करतोय सूरज साऊ. अगदी युवा टॅलेंटेड गोलंदाज आहे. आतापर्यंत एक मॅन ऑफ द मॅच संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याने देखील मिळवलंय. कालचा सामना भूषण शिंदे मैदानात आला आणि त्याने सर्व काही करून दाखवलं. अर्धशतक फरदीन काझीच्या अनुपस्थितीत मात्र त्याच्या बॅटमधून पाहायला मिळेल. त्यानंतर तो जल्लोष. रिजवान खानचा यावेळेला चांगला टप्पा, बरोबर टप्प्यावर धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु या बॉलवर काय घडलंय, कोणता फलंदाज बाद आहे. मॅच ऑन. आता मोठा धक्का टीम वीर वॉरियर चिंतामणी 11 या संघाला पाहायला मिळणार आहे, कारण हा महत्वाचा विकेट होता. फलंदाज आता, कोणता फलंदाज बाद आहे. ऍक्शन रिप्ले सातत्याने. कीप रोलिंग. tenniscricket.in. येस, महेश आउट आहे. चला या नेक्स्ट बॅटर आपण रेडी राहायचंय. मोठा धक्का टीम चिंतामणी 11 वीर वॉरियर्स संघाला स्वतः नाराज आहे. महेश चेतवणकर धाव घेण्याचा प्रयत्न लगेचच केला होता महेशने, परंतु ती धाव आणि त्या सिच्युएशनला तो महत्वपूर्ण धक्का. धावा आल्या होत्या दोघांच्याही बॅटमधून, गरजच नव्हती असंच म्हणावं लागेल. या मॅच मध्ये महेशला धाव घेण्याचा त्याने प्रयत्न केला, परंतु आणि पंचांचा निर्णय आलाय. येस, इट्स नो बॉल. फलंदाज महेश आउट. मॅच ऑन. नो बॉल जरूर हाताळला होता गोलंदाज सूरज सावने, परंतु धावबाच्या स्वरूपात रन आउट. फलंदाज माघारी परतलाय महेश. ज्या विकेटची गरज होती, जो विकेट मिळवायचा होता तो विकेट मिळवलाय. धावबाच्या स्वरूपात का होईना, विकेटच गरजेचा होता, तो विकेट मिळवलाय. आता मॅच ऑन झाली आहे. धावा झाल्यात आता धावफलकावर. 34, एक गडी माघारी परतलाय. 34 ऑन बोर्ड. 34 धावा धावफलकावर. महासंग्राम भैयूला आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला. नवीन बॅटर गोविंदा वाल्मिकी. कॉलिंग नव्हतं, कोऑर्डिनेशन नव्हतं दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून, परंतु विकेट गमावली आहे. प्रेक्षकांचा देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद. सकाळच्या सत्रामध्ये या कडाक्याच्या उन्हामध्ये जिथे सावली मिळेल तिथे प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. फरदीन काझीची मॅच पाहण्यासाठी, बुमरोची मॅच पाहण्यासाठी, त्याची बॅटिंग पाहण्यासाठी सगळ्या प्रेक्षकांची उपस्थिती. सूरज साऊचं देखील कौतुक करावं लागेल, कारण पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर चौकार, तिसऱ्या बॉलवर षटकार, नंतर डॉट बॉल आणि नो बॉल हाताळत असताना धावबाच्या स्वरूपातली विकेट. गोविंदा वाल्मिकी स्ट्रायकिंग एंडला. फ्री हिट ऑन. बॉल पाठवलंय आउट ऑफ द पार्क. गोविंदा वाल्मिकी सिक्सर. अभी मजा आएगा ना बेडू. बरोबर डीजे मास्टर देखील तेच संगीत वाजवतोय, कारण बुमरोची विकेट आली आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये गेलाय गोविंदा वाल्मिकी. त्याच्याच बॅटमधून आला हा सिक्सर. धावा झाल्या धाव फलकावर 40. एक गडी माघारी परतलाय. 40 ऑन बोर्ड. चांगली सुरुवात झाली आहे टीम वीर वॉरियर चिंतामणी 11. समोर स्ट्रेट डाउन दी ग्राउंड. बॉल चाललाय दूर. 6 धावा. सिक्सर.
थँक्यू डीजे छोटू. 2 ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 46. लॉस ऑफ 1 विकेट. या ओव्हरमध्ये 29 धावा खर्च केल्या. गोलंदाज सूरज सावने थोडासा महागडा जरूर ठरला, परंतु या ओव्हरमध्ये धावबाच्या स्वरूपात रनआउटच्या स्वरूपात महेश चेनवणकरची विकेट देखील आली आहे. अनिकेत चव्हाण अंड्या नवीन गोलंदाज आहे. विकेट किपर फरदीन काझीला आपण पाहतोय. चांगली स्टारकास्ट आहे शिवडी मुंबईकर्स या संघाची देखील. कालच फरदीनचा खेळ तुम्ही पाहिलात. भिवंडी कोणगाव मध्ये जाऊन त्याने चांगली बॅटिंग केली. टीम गोरसाई या संघामधून खेळत असताना आयकॉन खेळाडू म्हणून त्या टुर्नामेंटमध्ये देखील पाहायला मिळते. ग्रामीण बिग बॅश. आणि आता तो सामना समाप्त झाल्यानंतर लगेचच ही शिवडीची स्पर्धा आहे, आपली स्पर्धा आहे, आपल्या विधानसभेची स्पर्धा आहे. ती स्पर्धा खेळण्यासाठी मैदानात दाखल. सकाळच्या सत्रातील पहिलाच सामना बरोबर तो दिलेल्या वेळेमध्ये उपस्थित राहिला. हे क्रिकेटवरचं प्रेम आहे. असा उगाच कोणी क्रिकेटर मोठा क्रिकेटर होत नाही. वेळेचं देखील महत्व असतं प्रत्येक गोष्टीला. आता धावा झाल्या धावफलकावर 47. आणि फरदीन आल्याबरोबरच फरदीनचे चाहते देखील मैदानात उपस्थित राहिलेत. कमबॅक करावं लागेल अनिकेत चव्हाण अंड्याला, कारण पहिल्या ओव्हरमध्ये त्याने 17 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 29 धावा खर्च केल्या. 1 विकेट देखील आली आणि पुन्हा एकदा अनिकेतकडे चेंडू सुपूर्द केला. चला वेळेकडे देखील लक्ष द्या शिवडी मुंबईकर्स, कारण 5 ओव्हर आपल्याला 25 मिनिटांमध्ये समाप्त करायचे आहेत. आपण याची देखील नोंद घ्या. हाफ ट्रॅकर बॉल चांगला आहे. चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. रन मिळणार नाहीये. डॉट बॉल. चांगलं कमबॅक करतोय. चांगलं कमबॅक करू देतोय अनिकेत चव्हाण अंड्या, कारण पहिल्या ओव्हरमध्ये महागडा ठरला. कर्णधार फरदीनने त्याच्यावर विश्वास दाखवला. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी तो आला आणि आता चांगली गोलंदाजी त्याने आतापर्यंत केली आहे 2 चेंडू हाताळत असताना. आता खूपच चेंडूने उसळी देखील घेतली. बाहेर देखील कट झालाय. आता पंच व्हाईट बॉल घोषित करतायत. त्यासोबतच 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग देखील आता गोलंदाजाला दिली गेली आहे. पहिला बाउन्सर. चांगला बॉल आहे. चांगला बॉल आहे. मिड विकेट मध्ये फिल्डर आहेत. 1 धाव कंप्लीट केली जाईल. एकाच धावेवर समाधान मानावं लागणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे. 49 धावा धाव फलकावर. 49 ऑन बोर्ड. सगळेच युवा उद्योन्मुख खेळाडू पाहायला मिळते टीम शिवडी मुंबईकर शिवडी या संघामध्ये. चांगली संघ बांधणी केली आहे टीम शिवडी मुंबईकर शिवडी. संदीपजी इंगळे, शिवाजी दरेकर आणि धीरज राय. यावेळेला पिक करत असताना मोठा फटका. महेश आउट झाला, परंतु भय्यू मैदानात आहे. म्हणजेच काय, बॉल जातील बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 सिक्सर. धन्यवाद धन्यवाद डीजे. षटकार आलाय भय्यूच्या बॅट मधून. धावा झाल्या धाव फलकावर आता 55. लॉस ऑफ 1 विकेट. 55 धावा धाव फलकावर. 1 गडी बाद. यावेळेला काय घडलंय? यावेळेला काय घडलंय? यस, बॅटची कडा. विकेट किपरने टिपलाय झेल. संपुष्टात आलाय भय्यूचा खेळ. विकेट. धन्यवाद धन्यवाद. अथर्व बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज साईश फुलसुंदर. अथर्व आणि साईश दोघे सारखे दिसतात. दोघांचाही स्टान्स सेम आहे. दोघांची बॅटिंग स्टाईल सेम आहे आणि तशीच शरीर यष्टी देखील आहे. पहा ना, आपण पाहतोय ऑन स्क्रीन तसाच हुबेहूब स्टान्स पाहायला मिळतो या खेळाडूचा. साईश फुलसुंदर. असं वाटतंय की भय्यूच मैदानात आहे.
विकेट मिळवले अनिकेत चव्हाणने विकेट मिळवले. षटकार आल्यानंतर कमबॅक करतोय अनिकेत चव्हाण. अंड्या देखील 2 गडी माघारी परतलेत. 55 धावा धावफलकावर. यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न. चांगल्या टप्प्यावर हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये चाललाय. डॉट बॉल. कौतुक करावा लागेल अनिकेत चव्हाणचं देखील. रिजवान खान नवीन गोलंदाज. चांगला बॉल. कमबॅक पुन्हा एकदा करतोय रिजवान खान या मॅच मध्ये देखील. कारण कालचा दिवस रिजवान खानच्या नावावर राहिला होता. जेव्हा जेव्हा तो गोलंदाजीसाठी आला इकॉनॉमिक स्पेल त्याने हाताळला आणि विकेट देखील मिळवल्यात. आणि त्यानंतरचं त्याचं सेलिब्रेशन हे विसरून चालता येणार नाहीये संपूर्ण स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल त्याच टप्प्यावर आहे. फिंगर रोल केले होते. थोडासा बॉलला कट केला बाहेरच्या दिशेने. विकेट किपरच्या हातामध्ये हा डॉट बॉल. सातत्याने तेच काम केलं जातं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय बॉल पडल्यानंतर बाहेर चाललाय. बाहेरची दिशा निवडतोय सातत्याने. बॉल अवे फ्रॉम द बॉडी हाताळण्याचा प्रयत्न रिजवान खान सातत्याने करत असताना पाहायला मिळतोय. आता शफल झाला होता गोविंदा. गॅप मध्ये आहे बॉल परंतु चांगली फिल्डिंग दाद द्यावी लागेल. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव देखील कंप्लीट केली आहे. फिल्डिंग चांगली केली होती. 2 धावा कंप्लीट केल्यात. या महत्वाच्या 2 बचावल्या धावा या खेळाडूने. विजय यादव त्याचं कौतुक करावं लागेल. चांगली फिल्डिंग केली आहे त्याने. कालच्या दिवसामध्ये चांगल्या कॅचेस देखील टिपल्यात. तो विजय यादव पाहायला मिळतोय. आणि फर्दीने देखील तेच सांगितलं. चांगली फिल्डिंग केली आहे मित्रा तू. यावेळेला मोठा फटका. बॉल हवेत आहे. बॉल जाईल ढकात. 6 सिक्सर. धन्यवाद. चांगला बॉल आणि परंतु हेलिकॉप्टरचा गोविंदा वाल्मिकी. षटकार. ऍक्शन रिप्ले सातत्याने तेच दाखवलं जात आहे tenniscricket.in माध्यमातून. हा महत्वाचा सामना आणि प्रेक्षक देखील एका हातामध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न करत होते परंतु झेल निसटलाय त्यांच्या हातामधून देखील. गोविंदा बॅटिंग करतोय मैदानात. 2 बॉलवर 2 षटकार. या बॉल मध्ये काहीच कमी नव्हती. प्रॉपर टायमिंग प्रॉपर करेक्शन. आता हा बॉल सोडून दिलाय. वाईट बॉल पंचांनी घोषित केलाय. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धाव संख्या 1 ने पुढे सरकली आणि धावा झाल्यात 70. चांगला बॉल पडल्यानंतर खाली राहिल्या. विकेट किपरच्या हातामध्ये हात जाईल. बॉल डॉट बॉल. म्हणजेच काय आता ओव्हर नंबर 4 चा खेळ देखील समाप्त. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 70. हे विशेष डिझाईन केलेले बॉल आपल्याला पाहायला मिळतात. हेडली क्रिकेट टेनिस बॉल. आणि या बॉलवर जर आपण पाहिलं तर दोन्ही बाजूला लोगो आहेत. एका बाजूला शिवडी विधानसभा प्रीमियर लीग हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक हा लोगो पाहायला मिळतोय आणि त्याच्या जोडीलाच स्फूर्ती सॅक हा लोगो देखील पाहायला मिळतोय. अशीच नवनवीन डिझाईन बॉल करण्यासाठी आपण संपर्क साधू शकता भगवान शेठ सावंत यांच्याशी. कारण ते करण्यामागे हे कठीण काम असतं मित्रांनो. त्या बॉलवरती जे डिझाईन करण्यामागे आणि त्यानंतर मात्र ते प्रिंट करणं हे कठीण काम आहे. कारण बारकाईने लक्ष देऊन ते काम करावं लागतं. हे काम करण्यामागे मुलाचं योगदान भगवान शेठ सावंत यांचं पाहायला मिळालं संपूर्ण स्पर्धेमध्ये.
जर कोणास असे बॉल प्रिंट करून हवे असतील त्यांनी स्पोर्टिसॅकचे सर्वे सर्वा भगवान शेठ सावंत आणि त्याचप्रमाणे अक्षयजी वारंग यांच्याशी संपर्क साधू शकता. नवीन गोलंदाज आहे आदित्य इंगळे आलेत. नवीन गोलंदाज साईशला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एडला. पहिलाच बॉल प्रचंड वेगातला बॉल. लेग बाईज पंच घोषित करतायत. ती धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धाव संख्या 1 ने पुढे सरकली आहे. जाऊन पोचले धाव फलकावर 71. ज्यावेळेला समोर फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉल हवेत आहे. विजय यादव बॉलच्या खाली, कोणती चूक करणार नाहीये. आणखीन एक विकेट. फलंदाज गोविंदा वाल्मिकी आउट. नवीन फलंदाज सौरभ बांद्रे, मॅन फ्रॉम बेस्ट वसाहत परळ. नेक्स्ट मॅच साठी टॉस साठी कॉल केला जाईल. श्रीजय 11 लालबाग आणि स्वर्गीय सुरेश बने 11. या चालू असलेल्या सामन्याच्या पहिल्या इनिंग नंतर पुढील सामन्याचा टॉस केला जाईल. नवीन फलंदाज आपण पाहतोय सौरभ बांद्रे बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. हा देखील एक विस्फोटक फलंदाज आहे सौरभ बांद्रे. विकेट मिळवून दिली आदित्यने. फलंदाज गोविंदा वाल्मिकी आउट आणि त्यानंतर नवीन फलंदाज सौरभ बांद्रे. सौरभ आलाय म्हणजेच काय, बॉलला पाठवणार आहे बॉर्डर लाईनच्या बाहेर. 6 षटकार. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. हाफ ट्रॅकर बॉल होता, कव्हरची दिशा निवडली आणि त्या बॉलला पाठवलं. 6 धावांसाठी सौरभ बांद्रेच्या बॅटमधून हा षटकार. षटकार आलाय. धावा झाल्या धाव फलकावर आता 77 धावा धाव फलकावर. 3 गडी बाद. फुलटॉस. पुन्हा एकदा मोठा फटका. जर्सी घातली अंगावर लाल भडक. सौरभ मारतोय फटके कडक. षटकार. दोन बॉलवर 2 षटकार. फलंदाज सौरभ बांद्रेच्या बॅट मधून. अंगावरती जर्सी लाल कलरची आहे आणि या जर्सी डिझाईन करण्यामागे एका व्यक्तीचं योगदान ते म्हणजे प्रकाश पांगम, चिंतामणी स्पोर्टचे सर्वे सर्व आहेत. फुलटॉस होता हा देखील. यावेळेला फिल्डिंग तर चांगली केली अनिकेतने, परंतु दुसऱ्या अटेम्प्टला बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. आलाय चौकार. समाज मंदिर हॉलच्या समोर ज्या व्यासपीठाच्या समोरच्या बॅक साईडला ज्या दुचाकी वाहने पार्क केल्या त्या सगळ्यांना विनंती, प्लीज आपण थोडं सहकार्य करायचंय. युनिकॉर्न बाईक आणि आणखीन एक बाईक त्या ठिकाणी आहे. त्या वाहनधारकांना विनंती, प्लीज थोडं आपण सहकार्य करा. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न. अनिकेत बरोबर बॉलवर गेलाय आणि लगेच बॉल पिक केलाय. त्यानंतर मात्र लगेच बॉल कलेक्शन, लगेच थ्रो त्याने केला. 1 धाव कंप्लीट देखील केली आहे. म्हणजेच काय, ओव्हर नंबर आता 5चा खेळ समाप्त झालाय. धावा झाल्या धाव फलकावर
88. 3 गडी माघारी परतलेत टीम चिंतामणी 11 वीर वॉरियर्स. बरोबर दिलेल्या योग्य वेळेमध्ये ही पाठषटकं समाप्त केली आहेत. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. चला या इनिंग ब्रेकमध्ये श्रीजय 11 लालबाग आणि स्वर्गीय सुरेश बने 11. सुपर 6चा दुसरा सामना. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक 2026 क्रिकेटचा महासंग्राम. आता शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. एटी 88 धावा धावफलकावर झाल्या. 3 गडी माघारी परतलेत. रिजवान खान नवीन गोलंदाज आहे. आतापर्यंत एक षटक हाताळत असताना त्याने 15 धावा खर्च केल्यात या मॅच मध्ये. शेवटचं षटक देत तोवर हो पहिला बॉल फिंगर रोल सातत्याने केले जात आहेत रिजवानच्या माध्यमातून. या मॅच मध्ये चांगली कामगिरी करतोय रिजवान खान. इकॉनॉमिक स्पेल आतापर्यंत, कारण गोलंदाजांनी महागडे षटक हाताळलं होतं. तिसरं षटक देखील महत्वाचं होतं. फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या अनिकेतने. पुन्हा एकदा फिंगर रोल, फटका फसलाय. एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल पर्यंत फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न तो तर केलाय. यस, या बॉलवर विकेट. फलंदाज आउट. साईश आउट झाले. साईश फुल सुंदर बॅक टू द पेव्हिलियन. नवीन फलंदाज प्रभंजन सनस. काय कामगिरी केली होती पहिल्या दिवसातील शेवटचा सामना. 4 षटकार, 4 बॉलवर 4 षटकार आणि त्यानंतर मात्र वीर वॉरियर चिंतामणी 11 कमबॅक करत असताना तो सामना देखील जिंकला. गोलंदाजी करत असताना महेश येनवणकरने हाताळलेले एका धावेचं षटक आणि त्यानंतर मात्र 6 बॉल 14 अजय सरोजने त्या डिफेंड केल्या होत्या धावा. त्याच्या जोरावरच तो सामना जिंकला आणि सुपर 6 मध्ये क्वालिफाय. यावेळेला लोअर फुल टॉस बॉल पिक करत असताना लॉंग अँड स्ट्रॉंग हँड हँडसम ह्यूज बिगी 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 सिक्सर बाय सौरभ बांद्रे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय लोअर फुल टॉस बॉल पिक केला. बरोबर पिक केला, खोदूनच काढला असंच म्हणावं लागेल. बरोबर फक्त दिशा दिली सौरभ बांद्रेने. झाडा झुडपामधून बॉल झपुक झुपुक करत बॉर्डर लाईनच्या बाहेर. षटकार. यावेळेला चांगला बॉल, यावेळेला कट झालाय, बाहेर काढलाय. चेंज ऑफ पेसचा वापर आता केला. बॉल पडल्यानंतर थोडासा कट देखील झालाय. विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल देखील चाललाय. डॉट बॉल. षटकार येणारच आहेत मित्रांनो या ओव्हरमध्ये. इथे गोलंदाजांची भूमिका महत्वाची आहे. निखिल दांडकरचा उल्लेख केला जाईल सातत्याने. यावेळेला शफल झालेत. पिक करत असताना आणखी एक मोठा फटका. याही बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार आणि या षटकाराच्या मदतीने 101 101 धावा धाव फलकावर झालेत. मुलाखती दरम्यान महेशने सांगितलं की आम्ही प्रथम बॅटिंग करत असताना 90 धावा बनवण्याचा प्रयत्न करू, परंतु आता 101 धावा धाव फलकावर. एक सन्मानजनक धावसंख्या रचण्यात यशस्वी झालाय चिंतामणी 11 वीर वॉरियर्सचा संघ. अजूनही शेवटचा एक चेंडू शिल्लक या पहिल्या डावातील. हो 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 हो, शेवटचा बॉल स्टेप आउट झाले. अगोदरच पुढे आला होता सौरभ. कॉल देऊ नका कोणी, बाहेरून विनंती आहे. बाहेरून कॉल देऊ नका, सगळ्यांना विनंती आहे प्लीज. चला हा शेवटचा बॉल. चला टॉस साठी या. दोन्ही कॅप्टनला विनंती आहे. श्रीजय 11 लालबाग आणि स्वर्गीय सुरेश बने 11 दोन्ही कॅप्टन्सला विनंती आपण टॉस साठी यायचंय. रोशनजी पातळे आपण मायक्रोफोनचा ताबा घ्या. संतोषजी सिंग यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चेक. चला श्रीजय 11 लालबाग आणि स्वर्गीय सुरेश बने 11 दोन्ही संघांचे संघनायक आपण नाणेफेक करूया. लवकरात लवकर आपण टॉस साठी यायचंय. हा संतोषजी सिंग यांना मी विनंती करतोय आपण टॉस साठी यायचंय.
गिरीश सर आपण सुद्धा या. चला दोन्ही कॅप्टन्स या. केतन काप आहे एका बाजूला आणि रोहित माने एका बाजूला आहेत. एका बाजूला काळा चौकीचा शिखर धवन आणि एका बाजूला लालबाग एक्सप्रेस. कोण कॉल करतंय? हा रोहित कॉल करणार आहे. हेड किंवा टेल असं आपल्याला कॉल करायचंय. टेल इज अ कॉल अँड टेल इट इज. सो टॉस रोहित जिंकलाय. महत्वपूर्ण मॅच असणार आहे आणि पहिलीच मॅच ही आजच्या दिवसातली पहिली मॅच तुम्ही खेळताय. सध्या आपण पाहिलं तर एक चांगला सामना रंगताना मैदानामध्ये बघतोय. डिसिजन काय असणार आहे आणि काय तयारी केली आहे सुपर 6 साठी? मॅच खूप इम्पॉर्टंट आहे आणि सुपर 6साठी तयारी अशी काही नाही, पण आम्ही बघायला गेलं तर आमची टीम ओव्हरऑल खूप सगळेच कॉन्ट्रीब्यूट करत आहेत. त्यामुळे चांगले खेळू आणि सर्वप्रथम टॉस जिंकून आम्ही क्षेत्ररक्षण करू. आणि टीममध्ये काही बदल असणार आहे का? सुपर 6च्या राऊंडमध्ये कोणाला संधी दिली आहे की तोच संघ खेळणार आहे? एक चेंज आहे, अथर्व सावंत करून आहे, तो इन आहे आणि मला वाटतं यज्ञेश हा इम्पॅक्ट म्हणून खेळेल. तर खूप साऱ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला आणि तुमच्या टीमला. केतन आज महत्वाची मॅच आहे. काल संध्याकाळच्या सत्रामध्ये सिद्धेश भोसले पुन्हा एकदा इन्फॉर्म येताना आपल्याला बघायला मिळाले. अर्धशतक त्यांनी ठोकलंय आणि आज पुन्हा एकदा तसाच काहीसा खेळ अपेक्षित आहे. पण पहिली बॅटिंग करायची आहे. किती धावांचं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असेल किंबहुना टॉस जर तू जिंकला असतं तर तुझं डिसिजन आजच्या दिवसासाठी या सुपर 6च्या मॅचसाठी काय असतं? मी टॉस जिंकल्यावर गोलंदाजीच करणार होतो, पण आता आम्हाला बॅटिंग केलं तर आम्ही 90+ करण्याचा प्रयत्न करू. आणि आजच्या दिवसासाठी मात्र काय चेंजेस असतील टीममध्ये? कोणता खेळाडू आत येणार आहे? कोणत्या खेळाडूला बसायची संधी दिली जाते? आणि किंबहुना आता सिद्धेशकडून मात्र आज काय अपेक्षा असतील? कारण जर असं त्यांनी सांगितलं की मंदार गुरव, सिद्धेश भोसले म्हणजे ती जी मोठी फळी आहे तुमच्या टीममध्ये बॅटिंगची, तर अशा अनुभवी खेळाडूंकडून मात्र चांगला खेळ अपेक्षितच आहे. सर्वांना सगळ्यांचं 100% द्यायचं आहे. आज मॅच जिंकणं इम्पॉर्टंट आहे. तर जास्त वेळ घेत नाहीये. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. गिरीश सर आपल्यासोबत आहेत. गिरीश सर, नक्कीच तुमची टीम म्हणजे चिंचपोकळीचा संघ आज मैदानामध्ये खेळतोय. या स्पर्धेमध्ये सर्वात महागडी टीम म्हणून या संघाकडे पहिल्याच पर्वामध्ये बघितलं जात आहे. प्रथमेश येंद्रे असतीलच, पण त्यांच्याबरोबरच संपूर्ण मला वाटतं चिंचपोकळी आज या संघाची मॅच आपल्या युट्यूबवरतून सुद्धा पाहतील आणि या मैदानावरती सुद्धा काही प्रेक्षक आहेत. काय सांगाल आपल्या टीमला आणि त्याचबरोबर या आयोजकांबद्दल आणि या संपूर्ण स्पर्धेबद्दल 2 शब्द? ज्या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असतात इथले लालबाग, चिंचपोकळी, परेल, शिवडीकडची सर्व यंगस्टर्स, मुलं, क्रिकेटर्स, ती सर्वांना एकदम आनंददायी आणि अशी म्हणजे आनंदीदायी जावो आणि कोणालाही दुखापत वगैरे न होता साजेसा खेळ करो. जिंकणे हरणे सगळीकडे असते. मला चिंतामणी संघाला असंच सांगायचं आहे की माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा आहेत. तसेच शिवडीचा जो संघ आहे त्यांना सुद्धा शुभेच्छा आहेत. क्रिकेटमध्ये हार जीत असते. तुम्ही प्रयत्न करा, यश नक्कीच तुमच्या पदरात पडेल. चिंचपोकळीच्या चिंतामणीचा विजय असो. धन्यवाद गिरीश सर. आपल्याला पुन्हा एकदा विराजमान होण्याची विनंती करतोय. नाणेफेकीचा कौल पूर्ण झालाय. यानंतरच्या सामन्यासाठी मात्र श्रीजा 11 लालबाग अर्थात कर्णधार रोहित माने यांनी नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथम आम्ही गोलंदाजी करू असा निर्णय मात्र त्यांनी कळवलाय. तर आता मात्र प्रेझेंटेशन बॉक्समधून मी इथेच थांबतो, कारण या पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या डावाला आता काही क्षणातच सुरुवात होते. एकंदरीत एक चांगली फाईट आपल्याला पाहायला मिळणार आहे मैदानाच्या आतमध्ये आणि जशी या फाईटला सुरुवात होईल, दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, तसं मात्र कॉमेंट्री बॉक्समधून पुन्हा एकदा माझे सहकारी समालोचक मित्र अभिषेक पाटील आपल्यासोबत जॉईन होतील. धन्यवाद. धन्यवाद रोशनजी पाताडे. 36 बॉल आणि 36 बॉलमध्ये 102 धावांचं टार्गेट सेट केले पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना टीम वीर वॉरियर चिंतामणी 11 या संघाने. आणि आता या दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. 2 सलामीवीर फलंदाज म्हणून जर आपण पाहिलं तर फरदीन काझी आणि भूषण शिंदे सगळ्या सुपर 6 मध्ये क्वालिफाय झालेल्या 6 संघांच्या 6 संघमालकांना आणि खेळाडूंना विनंती आहे रिव्ह्यू घ्यायचा असेल तर जे मैदानात खेळाडू असतील तेच रिव्ह्यू घेतील. बाहेरून कोणी कॉल द्यायचा नाहीये, ही एक रिक्वेस्ट आहे. बाहेरून जो कॉल दिला आणि समजा जर पंचांना ते आढळलं तर तो रिव्ह्यू घेतला जाणार नाही. आपण याची नोंद घ्यायची आहे. चला या दुसऱ्या डावाला सुरुवात होते. स्ट्रेट अंपायर सर सूर्यकांतजी अडाव, लेग अंपायर म्हणून सर सुबोध गडसे आणि लेग अंपायर म्हणून नासिर सर असे 3 मॅच ऑफिशियल्स. या मॅच मध्ये पहिला बॉल प्रभंजन सनस, फरदीन काझी इज ऑन स्ट्राइक. 36 मध्ये करायचे 102. 36 बॉल 102 रन्स टू विन. प्रभंजन सनस पहिला चेंडू, पहिलाच बॉल. स्वीप फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, बरोबर विकेट किपरच्या हातामध्ये चाललाय हा बॉल. डॉट बॉल, रन मिळणार नाहीये. पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर आहे आणि हा पहिला चेंडू आता निर्धाव हाताळलाय. 35 मध्ये आता करायचे 102. पहिला चेंडू डॉट आलाय.
चांगली मॅच रंगणार आहे, मज्जा येणार आहे या मॅच मध्ये, कारण फरदीन काझीची बॅटिंग, स्ट्रायकिंग एंडला तो. हो यावेळेला पंचांकडे अपील केलीये पंचांकडे, अपील उचलून धरलीये बरोबर मधोमध, सापळा रचला, इम्पॅक्ट इन लाईन, पिचिंग इन लाईन आणि विकेट. फरदीन काझीची विकेट. ऍक्शन रिप्ले, कीप रोलिंग. येस, बरोबर आढळलाय पंचांना. सूर्यकांतजी अडाव यांचा निर्णय आलाय, बरोबर इम्पॅक्ट इन लाईन, पिचिंग इन लाईन आणि हा विकेट आलाय. फरदीन काझी OUT आउट. श्रीजय 11 संघ रोहित, आपण लिस्ट घेऊन जा प्लीज. फरदीन आउट झालाय. नवीन फलंदाज आदित्य दळवी. विकेट आली आहे. फलंदाज फरदीन माघारी परतलाय. आपण पाहतोय वीर वॉरियर चिंतामणी 11 या संघाचा उल्लेख केला तर गोलंदाजी करत असताना पहिलं जे षटक होतं ते आधीपासून पहिल्या मॅच पासून सागर मेटके हाताळत होता, परंतु फरदीनच्या विरुद्ध प्रभंजन सनसचा वापर केला आणि तो यशस्वी होती देखील पाहायला मिळतोय. बरोबर सापळा रचला महेश चेनवणकरने. पहिल्या मॅच पासून आम्ही पाहतोय सागर मेटके पहिलं षटक हाताळत होता, परंतु या मॅच मध्ये सुपर 6 प्रभंजन सनस, कारण त्यांना ठाऊक होता स्लोअर वन डिलिव्हरी, गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेसचा वापर सातत्याने करत असतो प्रभंजन सनस आणि तो सापळा रचल्यानंतर फरदीनची विकेट आली. सागर मेटके पहिलं षटक हाताळत होता प्रत्येक मॅच मध्ये वीर वॉरियर्स, परंतु सापळा रचला या मॅच मध्ये. प्रभंजन सनसने विकेट मिळवून दिली. नवीन फलंदाज आला आदित्य दळवी एडी. फलंदाज एडी. बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये, चांगल्या टप्प्यावर बॉल. विकेट किपर डॉट बॉल. बडूनच बुमरोचा सातत्याने उल्लेख केला जाईल, सोनूचा देखील उल्लेख केला जाईल या मॅच मध्ये. ज्यावेळेला सरळ खेचलाय आदित्य दळवी एडीच्या बॅट मधून स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, षटकार. चांगला स्ट्रोक, प्रॉपर कनेक्शन. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय बरोबर टप्प्यावर बॉल पिक करत असताना सरळ रेषेमध्ये हा फटका. काय क्लीन नीट थेट असं प्रक्षेपण. tenniscricket.in ची संपूर्ण टेक्निकल टीम. ऍक्शन रिप्ले, वेगवेगळ्या कॅमेऱ्याच्या अँगलने ही सर्व क्षणचित्रे टिपली जात आहेत. 6 धावा धाव फलकावर, 1 गडी माघारी परतलाय. 6 ऑन बोर्ड. बॅकफुटवर जात असताना पुलचा फटका, बॉल गुल, बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. 6. आता या ओव्हरचा विचार केला तर धावा आतापर्यंत खर्च केल्यात 12. विकेट देखील आली आहे फरदीन काझीची. सातत्याने कानमंत्र दिला जातोय महेश चेनवणकरच्या माध्यमातून. रेड आर्मी सज्ज आहे. टीम चिंतामणी 11 वीर वॉरियर्स आणि त्यांच्या विरुद्ध ब्ल्यू आर्मी शिवडी मुंबईकर्स. चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आशीर्वाद वीर वॉरियर चिंतामणी 11 या संघावर आहे. शिवडीच्या महालक्ष्मीचा आशीर्वाद शिवडी मुंबईकर्स या संघावरती आहे आणि तेच 2 संघ आता मैदानात उतरताना पाहायला मिळत आहेत. 12 धावा धाव फलकावर, 1 गडी माघारी परतलाय. फरदीन काझीची विकेट मिळवून दिली आहे. शेवटचा बॉल. ओहो, शेवटचा बॉल होता. फुल टॉस. चांगली फिल्डिंग, परंतु या बॉलवर विकेट. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर होता मयूर अरसे आणि बरोबर बॉल कलेक्ट केल्यानंतर लगेच थ्रो. धाव घेण्याचा प्रयत्न आदित्य दळवीने केला आणि त्या बॉलवर विकेट आली. मॅच ऑन, गेम ऑन. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय बॉल फुल टॉस होता, मोठा फटका खेळला नव्हता, परंतु शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये मयूर अरसे बॉल कलेक्ट केला, लगेचच त्याने थ्रो बरोबर एंडला केला आणि महेश चेनवणकर यस त्यानंतरचं ते सेलिब्रेशन. त्याला ठाऊक होतं किती महत्वाचा विकेट. 2 षटकार याच फलंदाजाच्या बॅट मधून आल्यानंतर या शेवटच्या बॉलवर धावबादच्या स्वरूपात का होईना विकेट गरजेची होती आणि तर विकेट आता आली आहे. आदित्य दळवी OUT आउट. रोहित, आपण आपली लिस्ट घेऊन जा प्लीज. श्रीजय 11 लालबाग कॅप्टन. नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंगसाठी येत असताना अनिकेत चव्हाण अंड्या. मॅचचं समीकरण आता बदलून गेले. पहिल्या ओव्हरमध्ये धावा झाल्या धाव फलकावर 12, 2 गडी माघारी परतलेत. मॅचचं समीकरण आपण पाहतोय उर्वरित 30 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी.
90 30 बॉल 90 रन्स टू विन. महेश चेनवणकर बुमरो 30 मध्ये 90 करायचे आहेत. महेश चेनवणकर स्ट्रायकिंग एंडला भूषण, कालच्या दिवसाचा हिरो ठरला होता भूषण शिंदे. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर हाताळलाय. फिल्डर आहे, चांगले फिल्डिंग अथर्वने देखील केली आहे. एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न होईल का? बरोबर कॉलिंग आहे आणि आता ती दुसरी धाव देखील कंप्लीट. बॅकअपच नव्हतं. या 2 धावा लगेच कंप्लीट केल्या. भूषण शिंदेचं लक्ष होतं, बरोबर त्याने कॉल दिला अनिकेतला आणि त्या 2 धावा लगेच त्याने कंप्लीट केल्यात. महत्वाच्या धावा आहेत, प्रत्येक धाव महत्वाची आहे या मॅच मध्ये. सुपर 6 जो संघ जिंकणार तो पुढील फेरीमध्ये क्वालिफाय होणार. 14 झालेत धाव फलकावर. 2 गडी माघारी परतलेत. फ्लायटेड डिलिव्हरी पिक करत असताना मोठा फटका. भूषण शिंदे यांच्या बॅट मधून बॉल चालल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय, बरोबर पिक केला आणि बरोबर बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. भूषण शिंदे, कालचा दिवस या खेळाडूने गाजवला होता. अर्धशतक त्याच्या नावावर आहे. धावा झाल्यात 20. 2 गडी माघारी परतलेत. 1.2 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. पहा, हीच खासियत राहिली आहे महेश चेनवणकरची. या आधीचा बॉल लेग ब्रेक, त्या बॉलवर षटकार. आता बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला आणि हा डॉट बॉल. पुन्हा एकदा आतमध्ये येणारा चेंडू, त्याला उडून लावलंय पॉइंटच्या डोक्यावरून. वीरेंद्र सेहवाग यांची आठवण करून देणारा फटका भूषण शिंदे यांच्या बॅटमधून. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय, बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला आणि बरोबर हा स्क्वेअर कट पाहायला मिळाला. बरोबर षटकार त्याच्या बॅटमधून. चांगला स्ट्रोक. भूषण शिंदेची बॅट बोलली आहे. पहिल्या बॉलवर 2 धावा लगेच त्याने कंप्लीट केल्या. दुसऱ्या बॉलवर षटकार, तिसरा चेंडू डॉट आणि आता या 4थ्या बॉलवर देखील षटकार. धावा झाल्यात 26. आता फुलर लेनचा बॉल पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर आहे. लगेच त्याने बॉल कलेक्ट केला. 1 धाव कंप्लीट केली आहे. आता चूक करणार नाही अथर्व आणि एकेरी धावेच्या मदतीने धाव संख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 27. अनिकेत चव्हाण, उलट्या बॅटने हो पडला, लोळला, बसला आणि बॉल कडे पाहतच राहिला. एवढ्या दूर मारलाय. नाव आहे अनिकेत चव्हाण. अंड्या याच्या बॅट मधून सिक्सर. ऍक्शन रिप्ले. उलट्या बॅटने फटका. काय फटका सजवलाय अनिकेत चव्हाण यांनी. आजच्या या दिवसातील सुरेख, देखना, अविस्मरणीय क्षण. सिक्सर. 2 ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 33. 2 गडी आता माघारी परतलेत. म्हणजेच काय, 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 24 बॉल मध्ये धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी 69. भूषण शिंदेची बॅट बोलली आहे. अनिकेत चव्हाण, काय देखना फटका पाहायला मिळाला. अविस्मरणीय क्षण आहे या स्पर्धेतील.
33 धावा धावफलकावर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. सुरुवात तर चांगली झाली होती टीम वीर वॉरियर चिंतामणी लेवड या संघाची, परंतु त्यानंतर भूषणची बॅट बोलली, अनिकेतची बॅट बोलली, त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. धावांसाठी चालू असलेली धाव मैदानामध्ये. प्रभंजन सनस प्रभू नवीन गोलंदाज आहे. षटक क्रमांक 3च्या खेळाला सुरुवात झाली आहे. यावेळेला पहिला बॉल पिक करत असताना लॉंग अँड स्ट्रॉंग हँडसम सिक्सर. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय बॉल बरोबर पिक केला, फक्त दिशा दिली, स्क्वेअर लेगची दिशा निवडली. आता भूषण शिंदेने त्याच्याच बॅट मधून हा षटकार. आता धावा झाल्या धावफलकावर 39. फुलर लेनचा बॉल होता, फक्त त्याला दिशा दिली. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चांगली फिल्डिंग. लगेच कलेक्ट केल्यानंतर थ्रो देखील त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगली फिल्डिंग केली आहे सागर मेटके. 1 धाव आता कंप्लीट केली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 40. 102 धावांचा पाठलाग संघ करतोय. चिमणी उडालीये, बुर बॉल चाललाय दूर 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 दूर, खूप दूर, सिक्सर. सकाळचं सत्र सुपर सिक्सचा पहिला सामना. पहिल्या सामन्यातील आता दुसऱ्या डावाच्या खेळाला देखील सुरुवात झाली. 102 धावांचं टार्गेट सेट केलं होतं. पहिल्या डावामध्ये फर्दीनची विकेट आली, त्यानंतर फलंदाज आदित्य दळवी देखील माघारी परतला, परंतु भूषण शिंदे आणि अनिकेत चव्हाण मैदानाच्या आतमध्ये. शिवडी मुंबईकर संघ कमबॅक केले. धावा झाल्या धावफलकावर आता 46 धावा धावफलकावर. लक्ष आहे, वेळेवर लक्ष आहे शिवाजी, वेळेवर लक्ष आहे. बरोबर 5 षटके आहेत, ती मात्र 25 मिनिटांमध्ये समाप्त करायची आज स्पर्धेचा नियम आहे. धावा झाल्या 46, 2 गडी माघारी परतलेत. 2 षटकार आलेत आतापर्यंत या ओव्हरमध्ये. सुरुवात तर चांगली झाली आहे. हो, यावेळेला उलट्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे लाऊड अपील मात्र पंचांनी फेटाळली आहे. रिव्हर्सचा अटेम्प्ट आता केला होता अनिकेत चव्हाणने. हा डॉट बॉल, रन मिळणार नाहीये. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. चांगला बॉल, चांगल्या टप्प्यावर. स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहे गोविंदा वाल्मिकी. 1 धाव कंप्लीट केली आहे. एकाच धावेवर समाधान मानावं लागणार आहे. चांगली मॅच रंगली आहे. धावा झाल्या धावफलकावर आता 47 धावा धावफलकावर. 2 गडी माघारी परतलेत. भूषण शिंदेने केलेली बॅटिंग या मॅच मध्ये देखील, कालच्या संपूर्ण दिवसामध्ये देखील. या वेळेला फटका फसलाय आणि या बॉलवर जर आपण पाहिलं तर विकेट देखील आली आहे. फलंदाज भूषण आउट. भूषण शिंदेची विकेट. पॉइंट मध्ये फिल्डर होता, चांगला कॅच मयूर अरसे आणि त्यानेच तो झेल टिपला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय वेगळ्या अँगलने आता ही सर्व क्षणचित्र पाहायला मिळतात. बॅटची वरची कडा घेतली होती आणि त्यानंतर तो झेल आणि महेश एरवणकरचं ते सेलिब्रेशन त्याने मगाशीच सांगितलं होतं. 1 विकेट महत्वाचं आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंगसाठी येत असताना समर शेख. 2 षटकं हाताळत असताना जर आपण पाहिलं तर 26 धावा खर्च केल्या प्रभंजन यांनी आणि 2 महत्वपूर्ण विकेट देखील मिळवल्यात. विशेष बाब म्हणजे फरदीन काझीची विकेट आणि भूषण शिंदेची विकेट प्रभंजन सनसने आपल्या संघाला मिळवून दिली आहे. नवीन गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी येत असताना सागर मेटके आणि अनिकेत चव्हाण यांनी जर हा सामना शिवडी मुंबईकरच्या संघाला जिंकून दिला तर त्याच्यासाठी शिवाजी यादव शिवडी यांच्याकडून 1001चा पुरस्कार दिला जाईल.
आता सागर मेटके नवीन गोलंदाज आहे. मॅचचं समीकरण आता पूर्ण बदललंय. उर्वरित 18 बॉलचा खेळ आता शिल्लक असणाऱ्या 18 बॉलमध्ये धावा करायचे आहेत 55. 18 बॉलमध्ये धावा झाल्या आहेत 47. 18 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत 55. हाफ ट्रॅकर बॉल फुल करत असताना पुलचा फटका सक्सेसफुल, वंडरफुल, पॉवरफुल, ब्युटिफुल सिक्सर. पहिल्याच बॉलवर षटकार आलाय अनिकेत चव्हाणच्या बॅट मधून. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय थोडासा बॅकफुटवर आला पुलचा फटका. प्रॉपर टायमिंग, प्रॉपर कनेक्शन आणि बॉलला पाठवलं 6 धावांसाठी अनिकेत चव्हाण अंड्याने. षटकार. यावेळेला चांगला बॉल आहे. फिल्डर आहे अथर्व. एक धाव कंप्लीट केली. लॉंग ऑफ मध्ये चांगली फिल्डिंग केली जाते. एकाच धावेवर आता समाधान मानावं लागणार आहे. धाव संख्या इकडे पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 54. सातत्याने तेच दाखवलं जाते टेनिस क्रिकेट .in माध्यमातून. किती बॉल मध्ये किती धावा करायचे. 2222 चा पुरस्कार दिला जाईल. अनिकेत चव्हाण यांनी जर हा सामना जिंकून दिला तर शिवाजी यादव शिवडी यांच्याकडून. समर आलाय मैदानात. ओहो, चांगली फिल्डिंग केली आहे. सोनू स्वतः संघ मालक आहेत. सोनू, चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली सोनूच्या माध्यमातून. शॉर्ट थर्ड बॅट मध्ये सोनू फिल्डिंग करतोय. बॉल लगेच कलेक्ट केला, बॉल लगेचच त्याने थ्रो देखील केला, परंतु एक धाव कंप्लीट देखील केली आहे. आता धावा झाल्यात धाव फलकावर 55. 55 धावा धाव फलकावर झाल्यात. मॅचचं समीकरण पूर्ण आता बदलत चाललंय. चांगला बॉल आहे. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल चाललाय. डॉट बॉल. रन मिळणार नाहीये. चांगली गोलंदाजी सागर मेटकेने देखील केली आहे. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर मात्र कमबॅक करतोय सागर मेटके. यावेळेला उडवलाय आणि उडवलेला बॉल निघून चालला आता बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा रिव्ह्यू मागितलाय. थर्ड अंपायरची मदत घेतली जाईल. आता त्याचा निर्णय आता तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. स्लो मोशन वेगवेगळ्या अँगलने हे आता पाहिलं जाईल टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून आणि तो निर्णय आता तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. 4 धावा चौकार. 4 धावा चौकार आहे. म्हणजेच काय धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावर 59. 59 धावा धाव फलकावर झाल्यात. चौकार आलाय, महत्वाचा चौकार. चांगला बॉल. पंचांकडे लाऊड अपील मात्र आता पंचांनी फेटाळली आहे. म्हणजेच काय आता 4 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 59. 3 गडी बाद. उर्वरित आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉल मध्ये धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. 43 धावा 12 बॉल मध्ये धावा करायचे 43. मॅचचं समीकरण आता पूर्ण बदलून गेलंय. हे महत्वाचं षटक असेल या मॅच मध्ये. दोन्ही संघांसाठी महत्वाचं षटक आहे. महेश चेनवणकर हे निर्णायक षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. पहिल्या दिवसातील शेवटचा सामना महेश चेनवणकर यांनी केलेली ती गोलंदाजी, त्याच्या जोरावरच सुपर 6 मध्ये प्रवेश आणि त्यानंतर आता हा सुपर 6 चा सामना. 12 मध्ये 43 धावांची गरज. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून हेच दाखवलं जात आहे सातत्याने. किती बॉल मध्ये किती धावा करायचे आहेत, किती रन रेट रिक्वायर्ड आहे. 12 मध्ये आता 43 धावांची गरज आहे. ऑन स्क्रीन आपण पाहतोय. घर बसल्या प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात त्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. शिवडी विधानसभेचा वर्ल्ड कप मैदानामध्ये रंगलाय आणि या वर्ल्ड कप जिंकणार कोण त्यावर आता सगळ्यांच्या नजरा असतील. षटक क्रमांक
5. महेश चेनवणकर बूम बूम बुमरो एका ओव्हरमध्ये 21 धावा खर्च केल्या होत्या. थोडासा महागडा ठरला होता, परंतु आता कमबॅक करावा लागेल. समोर आहे समर शेख, नॉन स्ट्रायकिंग गेला अनिकेत चव्हाण अंड्या. पहिला बॉल चांगला आहे, लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहेत. एक धाव कंप्लीट केली आहे. एका धावेवर समाधान मानावं लागणार आहे. पुन्हा एकदा पारितोषिक जाहीर केलं जाईल अनिकेत चव्हाणसाठी. जर सामना शिवडी मुंबईकरच्या संघाला जिंकून दिला तर 2222 चा रोख रकमेचा पुरस्कार शिवाजी यादव शिवडी यांच्याकडून दिला जाईल या खेळाडूला. आणि बुमरोने जर अनिकेतचा विकेट मिळवला तर संतोष सिंग यांच्याकडून 501 चा पुरस्कार दिला जाईल. बक्षिसांचा पाऊस पडला जाईल या मॅचवर. सगळ्यांचं लक्ष आहे या मॅचवर. फुलटॉस बॉल निघून चाललाय 6 धावांसाठी. षटकार अनिकेत चव्हाण मैदानाच्या आतमध्ये. जोपर्यंत आहे ना तोपर्यंत शिवडी मुंबईकरचा संघ मॅच मध्ये आहे. 10 बॉल मध्ये 300च्या स्ट्राईक रेटने 30 धावांवर बॅटिंग करतोय. एकटा लढतोय मैदानामध्ये. कालचा दिवस भूषण शिंदेच्या नावावर राहिला. त्यानंतर भूषण शिंदेने या मॅच मध्ये देखील चांगली सुरुवात करून दिली, परंतु आता अनिकेत चव्हाण डाव सांभाळलाय त्याने देखील. धावा झाल्या धाव फलकावर आता 66. 66 धावा. 10 मध्ये अजून करायचे 36. चांगला बॉल आहे बरोबर टप्प्यावर. महेश यासाठी ओळखला जातो. बॉल लगेच थ्रो करण्याचा प्रयत्न तो देखील करत होता, परंतु थांबवलं. एकाच धावेवर समाधान मानावं लागणार आहे. धावसंख्या आता 1 पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 67. 67 धावा धाव फलकावर. 102 धावांचं टार्गेट सेट केलं होतं. शेवटच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 2 ओव्हर शिल्लक होते. त्यानंतर मात्र सौरभ बांद्रे मैदानामध्ये आला. त्याच्या बॅटमधून देखील धावा आल्या. मॅच सोडणार नाहीये, कोणताच खेळाडू मॅच सोडणार नाहीये. मॅच जिंकायची आहे. प्रयत्न सगळ्यांनाच करायचे आहेत या स्पर्धेमध्ये. सुपर 6 या सामन्यांमध्ये. उडवलाय यावेळेला समरने. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय बॉल. 6 धावांसाठी. महत्वाच्या क्षणाला समर शेखच्या बॅटमधून दमदार षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय बॉल बरोबर पिक केला समर शेखने. उडवून लावला बॉलला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार आता आलाय त्याच्याच बॅटमधून. धावा झाल्यात आता धाव फलकावर 73. 73 धावा धाव फलकावर. 3 गडी माघारी परतलेत. मॅच ऑन. गरमागरम सामना. मॅच मध्ये मज्जा येणार आहे. प्रेक्षकांना देखील असे सामने पाहायचे असतात. सामना कोणता संघ जिंकणार हे निश्चित झालेलं नाहीये अजून देखील, कारण क्रिकेट आहे. वेळ बदलायला वेळ लागत नाहीये. 8 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि धावा करायचे आहेत 29. लास्ट 8 बॉल 29 रन्स टू विन. हे 2 चेंडू महत्वाचे असतील या मॅच मध्ये. स्लोअर 1 बॉल होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा. 1 धाव तर कंप्लीट केली आहे. लगेच थ्रो केलाय आणि ते करणं देखील गरजेचं होतं. ठाऊक होतं फिल्डरला. अजय सरोजला ठाऊक होतं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय बॅटची कडा घेतली होती. बरोबर बॉल अजयकडे ट्रॅव्हल झाला. बॉल कलेक्ट केल्यानंतर लगेच त्याने थ्रो केला. त्याला देखील ठाऊक आहे किती महत्वाचा विकेट आहे. 1 धाव कंप्लीट केली आहे. धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 74. 74 धावा. 7 मध्ये आता करायच्यात 28. हा चेंडू महत्वाचा आहे या मॅच मध्ये. हा महत्वाचा चेंडू असेल. अनिकेत चव्हाण 11 बॉल मध्ये नॉट आउट. 31 धावांवर एकटा लढतोय. प्रयत्न तो देखील करतोय या मॅच मध्ये. उडवलाय नो लुक. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 चौकार. ऍक्शन रिप्ले. नो लुक शॉट. पॉवरफुल आहे, वंडरफुल आहे, डिलाइटफुल आहे आणि सक्सेसफुल देखील आहे. आता मॅच ऑन झाली आहे. बरोबर योग्य वेळेमध्ये 5 षटकं समाप्त केली आहेत. 6 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. धावा करायची आहेत 24. 6 बॉल 24 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. सामना जर बरोबरी सुटला तर मात्र सुपर ओव्हर होईल. हा स्पर्धेचा नियम आहे. प्रत्येक नियमाचं पालन करून ही स्पर्धा 6 मध्ये करायची आहे 24. गरमागरम सामना. कडाक्याचं ऊन आहे. प्रेक्षकांना गरम होत आहे, परंतु प्रेक्षकांना देखील असेच गरम सामने पाहायचे असतात. अंड्यासाठी पारितोषिक आलंय. बक्षिसांचा पाऊस पडला जातोय. सामना फिनिश करून आपल्या संघाला जिंकून दिला तर 2222 शिवाजी यादव शिवडी यांच्याकडून दिलं जाईल या खेळाडूला.
बरोबर योग्य वेळेमध्ये सर पाच षटकं समाप्त केली आहे टीम चिंतामणी वीर वॉरियर्सच्या संघाने. आता प्राइज वाढवलंय 2555चा पुरस्कार दिला जाईल अनिकेत चव्हाणला. 6 बॉलमध्ये धावा करायच्या 24. अजय सरोज बच्चा या गोलंदाजाचा उल्लेख केला तर पहिल्या दिवसातील शेवटचा सामना 6 बॉलमध्ये धावा करायच्या होत्या 14. तो सामना टीम वीर वॉरियर चिंतामणी 11 या संघाला जिंकून दिला होता अजय सरोज बच्चाने. परंतु आता वेळ आली आहे कोणता संघ सामना जिंकणार. सामना आता रंगतदार अवस्थेमध्ये आहे. प्रेक्षकांना असेच सामने पाहायचे असतात म्हणूनच काय जिथे जाईल तिथे हे दर्दी प्रेक्षक उपस्थित राहिलेत. प्रेक्षकांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक 2026 शिवडी विधानसभा प्रीमियर लीग आपण पाहतोय. धावा करायच्या 24. 6 बॉलचा खेळ शिल्लक. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपण पाहतोय समर शेख. नॉन स्ट्रायकिंग एंडला अनिकेत चव्हाण. 12 बॉलमध्ये नॉट आउट. 35 धावांवर बॅटिंग करतोय. एकटा लढलाय हा वाघ, एकटा लढतोय मैदानात. पहिलाच बॉल प्रचंड वेगातला बरोबर टप्प्यावर आहे. डायरेक्ट थ्रो हिट तर आहे. तडंपरची आता मदत मागितली आहे. आता काय घडलंय मैदानात. पिन ड्रॉप सायलेन्स. ऍक्शन रिप्ले मध्ये अजय सरोजचा उल्लेख सातत्याने केला जाईल. ऍक्शन रिप्ले. बॉल बरोबर टप्प्यावर. प्रॉपर यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर आणि लगेच बॉल त्याने कलेक्ट केला. लगेच थ्रो देखील केलाय परंतु पंचांचा निर्णय अजूनही आलेला नाहीये. तो निर्णय आता तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. कीप रोलिंग. स्लो मोशन मध्ये सर्व क्षणचित्र टिपली जात आहेत. फलंदाज बाद. मॅच ऑन आणि अजय सरोज हा गोलंदाज आहे ज्याने गोलंदाजी केली. बॉल कलेक्ट केला. लगेच थ्रो त्याने केला. अनिकेत चव्हाणची विकेट मिळवली आणि त्याच्यासाठी चिंतामणी स्पोर्टचे सर्वेसर्वा प्रकाशजी पांगम यांच्याकडून 500चा पुरस्कार या गोलंदाजाला दिला जाईल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय तेच चित्र. tenniscricket.in च्या माध्यमातून क्लीन नीट थेट असं प्रक्षेपण. ऍक्शन रिप्ले. परफेक्ट यॉर्कर बॉल बरोबर बॉल पर्यंत पोहोचला अजय सरोज बच्चा आणि बच्चाने बरोबर थ्रो केला. अनिकेत चव्हाण. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही अनिकेत चव्हाणसाठी. फरदीन बाद झाला, भूषण बाद झाला, आदित्य बाद झाला आणि त्यानंतर मात्र अनिकेत चव्हाणने चांगली कामगिरी या मॅच मध्ये केली आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंगसाठी येत असताना सुदेश सकपाळ. मॅच अजूनही संपलेली नाहीये मित्रांनो. धावा करायचे सामना जिंकण्यासाठी आता 5 मध्ये 24. मॅच गरम आहे. मॅच ऑन आहे. गेम ऑन आहे. सुपर 6 हा सुपर डुपर सामना मैदानात रंगलाय. इथून पुढे कोणता संघ पुढील फेरीमध्ये क्वालिफाय होईल आणि जो संघ पराभूत होईल त्याला मात्र पुढचे 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागणार आहे. पाच बॉल मध्ये धावा करायचे 24. गरम सामना. सुदेश सकपाळ संघाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आहे. मोठमोठे फटके ठोकण्यासाठी ओळखला जातो. हार्ड हिटर आहे तो बॅटर आता मैदानात. हो या वेळेला काय घडलंय. धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न तर केला जातोय परंतु थांबवलंय सुदेशने थांबवलंय समरला. धाव पूर्ण होऊ शकली असती परंतु नो बॉल आढळलाय. ही धाव महत्वाची होती. प्रेक्षकांना देखील तेच वाटतंय. महत्वाची धाव होती या मॅच मधली. समरच्या बॅट मधून देखील फटके आले असते. या मॅच मध्ये फटके आले असते समरच्या बॅट मधून देखील. त्याची बॅट बोलली आहे. कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंटची भूमिका त्याने देखील बजावली आहे परंतु प्रेक्षक म्हणतायत सुदेशने असं का केलं. आता मॅच ऑन आहे. धावा करायची आहेत शेवटचे 5 बॉल मध्ये 23. लास्ट 5 बॉल 23 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. समर पोहोचला होता तिथपर्यंत परंतु लगेच त्याने सांगितलं. या बॉलवर मोठा फटका. सुदेशने का थांबवलं होतं त्याचं आता उत्तम उदाहरण तुमच्या समोर आहे. सुदेश देखील मोठे फटके मारू शकतो. षटकार आलाय त्याच्याच बॅट मधून. पुन्हा एकदा मॅच ऑन झाली आहे. शेवटचे चेंडू शिल्लक आहे 4 मध्ये धावा करायचे आता 17. 4 बॉल 17 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. सुदेश सकपाळ संपूर्ण संघाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आहे. रवी आलाय. गोलंदाजाला मार्गदर्शन प्रोत्साहन दिला जातोय. मॅच बॉल आलेला आहे सर.
कानमंत्र दिला जाईल सातत्याने या गोलंदाजाला. अजय सरोजला कानमंत्र दिला. याच गोलंदाजाने 6 बॉलमध्ये 14 धावा डिफेंड देखील केल्या होत्या, परंतु आता वेळ आली आहे, आता वेळ आली आहे. प्रेक्षकांना देखील असेच सामने पाहायचे असतात. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावा करायचे आहेत 17. धावांसाठी चालू असलेली धाव विकेट किपर म्हणून आता रवी आलाय. यश त्यांच्या मागे, रवीला आपण पाहतोय. वेट अँड वॉच. यावेळेला चांगला बॉल, चांगल्या टप्प्यावर आहे, चांगल्या टप्प्यावर फॉलो थ्रू मध्ये बॉलला अडवलाय. डॉट बॉल. आणि सुदेश सकपाळ यांनी जर हा सामना फिनिश करून आपल्या संघाला सामना जिंकून दिला तर 1111 रुपये रोख रकमेचा पुरस्कार ऋषभ चव्हाण म्हणजे जड्डू यांच्याकडून दिला जाईल. 3 मध्ये धावा करायचे 17. मॅच संपलेली नाहीये. फुलटा बॉल चाललाय दूर 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 खूप दूर. सिक्सर. मग अशीच उल्लेख केला, मॅच अजून संपलेली नाहीये. हा क्रिकेटचा खेळ, या क्रिकेटच्या खेळाने संपूर्ण जगाला वेळ लावले. तो क्रिकेटचा खेळ आता रंगलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये सुदेशच्या बॅट मधून पिक करत असताना मोठा स्ट्रोक, बॉलला उडून लावले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 2 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. धावा करायच्यात आता 11. मॅच ऑन, गेम ऑन. गरमा गरम सामना. सौरभ बांद्रे गेलाय गोलंदाजाकडे, कानमंत्र त्याने देखील दिलाय. एखाद दुसरा बॉल पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करेल का टीम चिंतामणी 11 वीर वॉरियर संघ? पाहायचा आहे किती महत्वाचा सामना. पुढील फेरीमध्ये कोणता संघ क्वालिफाय होणार? विकेट किपर म्हणून महेशला आता आपण पाहतोय. ओहो हो हो, यावेळेला फटका फसला होता आणि या बॉलवर आता झेल देखील टिपलाय. म्हणजेच काय, विकेट, जल्लोष, सेलिब्रेशन. गेम ऑन. मॅच ऑन, मॅच ऑन. विकेट गमवली आहे. सुदेश सकपाळची विकेट आली आहे. त्याने 2 षटकार ठोकले होते या मॅच मध्ये, परंतु या बॉलवर झेल टिपला गेलाय. अजूनही मॅच संपलेली नाहीये. इम्पॅक्ट प्लेअरचा आता वापर केला जाईल. आणि नवीन फलंदाज म्हणून जर आपण पाहिलं तर सिद्धेश बॅटिंगसाठी आलाय. इम्पॅक्ट प्लेअरचा वापर केला जातोय आता. शेवटचा बॉल. 11 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. सिद्धेश आलेत, नवीन फलंदाज. मॅच ऑन. कडक सामना रंगलाय. काय मॅच रंगली आहे मित्रांनो. सुपर 6चा पहिला सामना, अंतिम दिवस याच साठी केला होता अट्टहास. अंतिम दिवस गोड व्हावा. या बॉलवर आता ओहो हो, एका हातात झेल टिपलाय आणि वीर वॉरियर चिंतामणी 11 या संघाने पुढील फेरीमध्ये प्रवेश मिळवलाय. अभिनंदन वीर वॉरियर चिंतामणी 11. हळद टीम शिवडी मुंबईकर. चांगला खेळ केला या संघाने देखील. दोन्ही संघांचं अभिनंदन. आणि प्रबंध सनस याने फरदीन काजीची विकेट मिळवून दिली. त्याच्यासाठी 500 रुपयाचा पुरस्कार संतोष सिंग यांच्याकडून दिला जाईल. आणि रनआउट साठी देखील अजय सरोज बच्चा यांच्यासाठी पुरस्कार आलाय 500चा. चिंतामणी स्पोर्टचे सर्वेसर्वा प्रकाश पांगम यांच्याकडून पुरस्कार आहे. आणि चला, प्रबंध सनस साठी पुरस्कार आलाय. प्रबंध सनस आपण या. आणि विनंती असेल संदीपजी इंगळे साहेब आणि शिवाजी दरेकर आणि धीरजजी राय आपण देखील या व्यासपीठावर. चला, या स्पर्धेचा नियम आहे, आपण सगळ्या खेळाडूंना हात मिळवूनच बाहेर यायचंय. चांगला सामना रंगला, चांगला खेळ केला दोन्ही संघांनी.
परंतु हा सामना जिंकलाय टीम वीर वॉरियर चिंतामणी 11 या संघाने आणि या स्पर्धेची पुढील फेरी गाठली आहे. चला प्रथम आपण जे कॅश प्राइज आहेत ते कॅश प्राइज देणार आहोत. चला प्रथम अजय सरोज आपण या बच्चा चिंतामणी स्पोर्टचे सर्व प्रकाशी पांगम यांच्याकडून पुरस्कार आलाय तो दिला जातोय. दिलीपभाई गबस यांच्या शुभ हस्ते 500 रुपयाचा रोख रकमेचा पुरस्कार अजय सरोज बच्चा अभिनंदन. आणि प्रबंजन सनस आपण देखील या प्रबंजन सनस कॅश प्राइज दिला जाईल संतोष सिंग यांच्याकडून. फरदीन काझी जी महत्वपूर्ण विकेट त्या मॅच मध्ये त्याने मिळवली. चला या प्रबंजन संतोष सिंग आणि गिरीश या दोघांच्याही शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जातोय अभिनंदन. उपशाखा प्रमुख आहेत 200-300 गिरीश परब साहेब आणि संदीपजी इंगळे आणि शिवाजी दरेकर संघ मालक आपण देखील या. संघ मालकांचा देखील एक विशेष सन्मान व्यासपीठावर केला जाईल. शिवाजी दरेकर आणि संदीपजी इंगळे यांचा संघ शिवडी मुंबईकर्स. चला या दोघांनाही विनंती आहे. चला या मॅन ऑफ द मॅच 10 बॉल मध्ये 30 धावा नाव आहे सौरभ बांद्रे मॅन ऑफ द मॅच. संघाला गरज असताना त्याच्या बॅटमधून धावा आल्या आणि मॅच मध्ये पुन्हा कमबॅक केले टीम वीर वॉरियर चिंतामणी 11 या संघाने. तळा तालुका अध्यक्ष माननीय श्री हेमंतजी सनस साहेबांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. चला या सौरभ 10 बॉल मध्ये 30 धावा त्याच्या जोरावर मॅन ऑफ द मॅच. चांगला खेळ सौरभ अभिनंदन. माननीय श्री हेमंतजी सनस साहेबांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातो या खेळाडूला. वीर देखील आलाय. वीर आपण देखील या. वीरचा संघ मैदानात उतरला आणि या संघाने आता पुढील फेरी देखील गाठली आहे. अभिनंदन वीर तुझं देखील अभिनंदन. सौरभ तुझं देखील. सौरभ काय सांगशील महत्वाचा सामना होता. सुपर 6 सुपर डुपर सामना पाहायला मिळाला. पहिल्या डावामध्ये तू बॅटिंग केली दुसऱ्या डावामध्ये अनिकेत चव्हाणने बॅटिंग केली परंतु सामना जिंकला तो तुमच्या संघाने. काय सांगशील या मॅच बद्दल आणि समोरचा संघ कुठे कमी पडला. संघ कुठला कमी पडला नाही कुठे सगळ्यांनी आपापली मेहनत केली. फक्त माझ्या टीम आता 2 दिवस माझा परफॉर्म नव्हता झाला. एक मॅचला मी 0वर आउट झालो पहिल्याच बॉलला. सो थोडा कॉन्फिडन्स लूज होता माझा. पण जेणेकरून मोटिवेशन आलं प्लेअरला बघून आमच्यासोबत खेळणारे सुधीर असेल किरण असेल मया दादा आहे त्यांनी कॉन्फिडन्स देऊन मला माझ्या खेळासाठी खूप हे दिलं इम्पॉर्टन्स दिलं आणि प्रोत्साहन दिलं. त्याच्यामुळे आज माझा जो एंड मोमेंटला जो टर्निंग पॉईंट होता जे माझ्या धावा माझ्या बॅटने आल्या त्याच्यानी कुठेतरी थोडीफार मदत झाली संघाला. आणि गोलंदाजी देखील सनसनी मयादादानी बच्चांनी देखील चांगली गोलंदाजी हाताळली त्याच्यामुळे आम्ही जिंकलो. अभिनंदन. वीर कसं वाटतंय सामना जिंकलाय आणि पुढील फेरीमध्ये प्रवेश मिळवलाय. चांगलं वाटतंय. अभिनंदन वीरचं देखील असणार. आणि शिवडी मुंबईकरच्या संघाचे संघमालक संदीपजी इंगळे आणि शिवाजी दरेकर यांची देखील उपस्थिती. हेमंतजी सनस यांना विनंती आपल्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान. शिवाजी दरेकर आणि आमचे मित्र संदीपजी इंगळे यांचा हा विशेष सन्मान केला जातो. या शिवाजी दरेकर आपण देखील या. दोघांचाही विशेष सन्मान. प्रत्येक स्पर्धेमध्ये शिवडी मुंबईकर्स विजेतेपद देखील पटकावले शिवडी विधानसभा प्रीमियर लीगचं या संघाने. आणि आज मात्र आपण पाहतोय या संघ मालकांचा हा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. वेळोवेळी सहकार्य असतं शिवाजी दादा दरेकर यांचं संदीपजी इंगळे यांचं आणि त्यांचा हा विशेष सन्मान. थँक्यू सो मच शिवडी मुंबईकर्स. थँक्यू शिवाजी दरेकर आणि थँक्यू संदीपजी इंगळे. शिवा दरेकर आपण या तुम्ही देखील या स्पर्धेचे मुख्य घटक आहात. काय वाटतंय ही स्पर्धा कशी रंगली आणि या शिवडी विधानसभेतील तरुणाईला ही सुवर्ण संधी आहे. खूप चांगला प्लॅटफॉर्म दिला आहे आणि अजूनपर्यंत कोणताही संघ जिंकेल असं वाटत नाही. सगळे संघ जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार आहेत असं मला वाटते. पाचीच्या पाची संघाला माझ्याकडनं शुभेच्छा असतील. धन्यवाद. धन्यवाद शिवाजी. आपल्या संघाने देखील चांगली कामगिरी केली या स्पर्धेमध्ये. थँक्यू सो मच हेमंतजी सनस साहेब. आता प्रेझेंटेशन बॉक्समधून मी इथेच थांबतोय आणि एक विशेष सन्मान देखील व्यासपीठावर केला जाईल. माननीय श्री हेमंतजी सनस साहेबांचा. शैलेश शेडगे यांना विनंती आपल्या शुभ हस्ते एक विशेष सन्मान केला जातोय. तळा तालुका अध्यक्ष एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व
माननीय श्री हेमंतजी सनस साहेबांचा विशेष सन्मान, मायेची आणि प्रेमाची उबदार शाल, प्रेमाचं आणि सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा हा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. हा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जाईल. माननीय श्री हेमंतजी सनस साहेब